आकाशवाणी पुणे. प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्य सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी आजपासून राज्यात अभिनव जत्रा. व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्ती प्रकल्प राबवण्याचा विचार. भटिंडा इथल्या लष्करी छावणीत झालेल्या गोळीबारात सातारा जिल्ह्यातील जवान तेजस मानकर यांना वीरमरण. आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती काल देशात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. संसद भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. मध्य प्रदेशातील डॉक्टर आंबेडकर यांच्या महू या जन्मगावी तसंच डॉक्टर आंबेडकरांचं मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबडवे इथंही काल विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन देखील काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांबाबत सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून. दादरच्या चैत्यभूमी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी राज्यपाल रमेश बैस यांनी अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री आणि नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. इंदुमिल इथं होत असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारं ठरेल असं मत राज्यपालांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गामुळेच आज आपल्या देशाचं नाव जगात आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना नव्यानं सुरू करत असून त्यासाठी राज्य शासन 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूर इथल्या दीक्षाभूमी इथं अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असून त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असून लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य राहिलेलं घर महाराष्ट्र सरकारनं आपल्या ताब्यात घेतलं असून त्या घरामध्ये संग्रहालय सुरू करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. नागपुरातील दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष नागार्जुन सुरई ससाई, सचिव सुधीर फुलझेले, विश्वस्त विलास गजघाटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसंच गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नाशिकमध्ये 12 तास वाचन साखळी उपक्रमाच्या माध्यमातून तर सोलापूरमध्ये संविधान वाचन, धुळ्यात डॉक्टर आंबेडकरांच्या मूर्तींचं वाटप करून डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात थायलंडमधून आणलेल्या बुद्धमूर्तीचं अनावरण काल झालं. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये मोटरसायकल फेरी, सामूहिक बुद्धवंदना कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. पुण्यात संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दलित युवकांना डिझेल पेट्रोल टँकरचं वितरण, संविधान मेळावा, बाबासाहेबांविषयीची पुस्तक विक्री यासारखे उपक्रम राबवण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सिम्बायोसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकातर्फे विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना पालघरमध्ये मात्र मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का बसून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह पूजा दीक्षित, पुणे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव जत्रा आजपासून सुरू होणार आहे. येत्या 15 जूनपर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून जवळपास 27 लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनानं उत्तम नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. जनकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वारंवार वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये
जावं लागतं. मात्र जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली कमीत कमी कालावधीत देण्यात येणार आहे. आजपासून महिनाभर नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहोचवली जाईल. प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाभ देण्यासाठी 2 दिवसांच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्या देखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्ती प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत तातडीनं पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवासंदर्भात चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या समस्येवर केवळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हा उपाय नसून वन्य प्राण्यांना गाव आणि शेतापर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी काय योजना करता येतील याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी हत्ती संवादकाची मदत घेता येईल असंही त्यांनी सुचवलं. जंगलातील झाडे तोडण्याबाबत परवानगी देताना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि ऑफलाईन परवानगी बंद करण्याचे निर्देश देखील मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शहरांची लोकसंख्या आणि मुंबईसारख्या शहरामध्ये उद्योग विश्व देखील झपाट्यानं वाढत असताना सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असलेलं आधुनिक अग्निशमन दल असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह आणि अग्निसेवा दिनाचं उद्घाटन काल राज्यपालांच्या हस्ते राजभवनात झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई तसंच राज्य अग्निशमन सेवेतील 13 अधिकाऱ्यांना आणि जवानांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदकं प्रदान करण्यात आली. अग्निशमन कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ देखील यावेळी करण्यात आला. मुंबईसह विविध शहरांमध्ये आगीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा, गृहनिर्माण संस्था आणि उद्योग संस्थांचं अग्निसुरक्षा परीक्षण नियमित केलं पाहिजे असंही राज्यपालांनी सांगितलं. 14 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं वाशी अग्निशमन केंद्रात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. 14 ते 20 एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या अग्निशमन सप्ताहानिमित्त वाशी अग्निशमन केंद्रात विविध उपकरणं आणि सुरक्षा साहित्याचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. तर जळगावमध्ये अग्निशमन सप्ताहाच्या निमित्तानं आग नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या वापरासंबंधी प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. राज्यात काल कोविड-19च्या 1152 नव्या रुग्णांची नोंद झाली. 920 रुग्ण बरे झाले तर 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातल्या उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या 5928 आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातील भारतीय नागरिकांशी संवाद साधतात. या मालिकेतील 100वा भाग या महिन्यात प्रसारित होणार आहे. या अनुषंगानं आकाशवाणीवरून पंतप्रधानांच्या निवडक भाषणांमधील अंश सादर करण्यात येत आहे. 30 एप्रिल 2017 रोजी झालेल्या मन की बातच्या भागात पंतप्रधानांनी माणुसकीचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात देखील मानवतेच्या मूल्यांची जपणूक अवश्य करा असं आवाहन त्यांनी केलं होतं. दोस्तों, जीवन में बहुत कुछ बनने के सपने अच्छी बात है, कुछ कर गुजरने के इरादे अच्छी बात है और करना भी चाहिए. लेकिन ये भी देखिए कि अपने भीतर जो ह्यूमन एलिमेंट है वो तो कहीं कुंठित नहीं हो रहा है. हम मानवीय गुणों से कहीं दूर तो नहीं चले जा रहे हैं. स्किल डेवलपमेंट में इस पहलू पर थोड़ा बल दिया जा सकता है क्या? टेक्नोलॉजी से दूर खुद के साथ समय गुजारने का प्रयास. संगीत का कोई वाद्य सीख रहे हैं, कोई नई भाषा के 5-50 वाक्य सीख रहे हैं. तमिल हो, तेलुगु हो, असमिया हो, बांग्ला हो, मलयालम हो, गुजराती हो, मराठी हो, पंजाबी हो. कितनी विविधताओं से भरा हुआ देश है. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या कोणत्याही जमिनीवर एखाद्या व्यक्तीला नवीन वाढीव पक्कं बांधकाम करण्यासाठी म्हाडाच्या वांद्रे मुख्यालयातील बांधकाम परवानगी कक्षात विहित कागदपत्र दाखल करून बांधकामाची परवानगी घेणं अनिवार्य आहे. परवानगी न घेता म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवर केलेली बेकायदेशीर बांधकामं पाडण्यात येतील आणि बेकायदेशीर बांधकामाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असं म्हाडानं सांगितलं आहे. बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकण्यास म्हाडाला आलेला खर्च संबंधित
व्यक्तींकडून वसूल केला जाईल असंही मुंबई मंडळानं कळवलं आहे. म्हाडानं कुठल्याही खासगी व्यक्तीला बांधकाम परवानगी देण्यासाठी नियुक्त केलेलं नाही, त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असा इशारा म्हाडानं दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात 1000 मुलांमागे मुलींची संख्या आता 1119 झाल्याचं आढळून आलं आहे. जिल्ह्याचा विचार करता हे प्रमाण सर्वाधिक आहे. मुलींचं हे प्रमाण वैराग तालुक्यात सर्वात कमी असून तिथं 1000 मुलांमागे 852 मुली आहेत. सोलापूर महानगरपालिका हद्दीत दर 1000 मुलांमागे मुलींचा जन्मदर 978 तर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुलींचा सरासरी जन्मदर 945 आहे. सांगोला तालुक्याचा आदर्श घेऊन मुलींची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केलं आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची कडक तपासणी करावी, तसंच तहसीलदार, पोलीस आणि दक्षता समितीच्या सदस्यांनी धडक मोहीम राबवावी, PCP-NDT कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी असंही ठोंबरे यांनी सांगितलं. खारघर इथं उद्या होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी तसंच नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी तसंच वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय तसंच खासगी व्यवस्थापनांच्या शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसंच नवी मुंबईत आज दुपारी 2 वाजल्यापासून उद्या रात्री 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नसल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. खारघरमधला काही भाग देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. वसई विरार महानगरपालिकेतर्फे जवळपास 163 खेळाडूंना क्रीडा संजीवनी अनुदान देण्यात आलं आहे. 68,60,000 रुपयांचं अनुदान या सर्व खेळाडूंच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केलं आहे. 2013 पासून सुरू झालेल्या क्रीडा संजीवनी योजनेअंतर्गत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या तसंच भाग घेतलेल्या खेळाडूंना अनुदान दिलं जातं. 2022-23 या आर्थिक वर्षात 266 खेळाडूंना 1,07,50,000 रुपयांचं अनुदान महानगरपालिका कडून देण्यात आलं आहे. हे आतापर्यंतचं विक्रमी अनुदान असून खेळाडूंना अनुदान देणारी राज्यातली वसई विरार महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असल्याचं उपायुक्त शंकर खंदारे यांनी सांगितलं. पंजाबमधील भटिंडा इथल्या लष्करी छावणीत झालेल्या गोळीबारात मृत झालेल्या जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करंदोशी इथले जवान तेजस मानकर यांचा समावेश आहे. ते 22 वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव देह आज पुण्यात आणला जाईल. चंद्रपूरमध्ये 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय मुलं आणि मुलींसाठी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अमरावती विभागातून वाशिम जिल्ह्यातील ओंकार नांदनकर आणि जिया खान यांनी कांस्य पदक पटकावलं आहे. नाशिक जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीनं 23,698 क्षेत्राचं नुकसान झालं आहे. 9 एप्रिल ते 11 एप्रिल असे 3 दिवस नाशिक जिल्ह्याला गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं. 14 तालुक्यातील 36,442 शेतकरी आणि 467 गावांना या पावसाचा फटका बसला आहे. 8,000 हेक्टरवरील कांदा पिकाचं नुकसान झालं आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असतानाच काल सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. जिल्ह्यात सध्या द्राक्ष, आंबा, पपई, डाळिंब यांसारखी पिकं बहरात आहेत. मात्र शेतकरी या अवकाळी पावसामुळे धास्तावले आहेत. सातारा शहर तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागाला काल दुपारी 4 नंतर विजा, वादळी वारे आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल रात्री 8 नंतर अचानक विजा आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या दमदार पावसानं झोडपून काढलं. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि धूळ पसरली. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली, जनजीवन विस्कळीत झालं. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात हा इशारा आजच्या दिवसाकरता राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्य सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी आजपासून राज्यात अभिनव जत्रा. व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्ती प्रकल्प राबवण्याचा विचार. भटिंडा इथल्या लष्करी छावणीत झालेल्या गोळीबारात सातारा जिल्ह्यातील जवान तेजस मानकर यांना वीरमरण. आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.